ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। आपण पाहिले की आज फास्ट फूड हे अत्यंत धोकादायक अशा प्रकारचं असतं की हॉटेलमध्ये जायला त्या ठिकाणी वडा पाव भाजी मिसळ हे पदार्थ खातो, आपण पिझ्झा खातो, अजून काय मिळतं ते आपण खातो। एक उदाहरण साहेबांनी सांगितलं की जेव्हा मी इंग्लिश मीडियमच्या शाळेत गेलो तेव्हा अनेक विद्यार्थी जे ग्रुपने बसून जेवत होते त्यांच्या डब्यामध्ये काय होतं हे मी 20 फुटावरून सांगितलं आणि जे तुटक बसून जेवत होते म्हणजे अगदी खूप अंतरावर बसून जेवत होते त्यांच्या डब्यामध्ये चटणी भाकर लोणचं हे होतं आणि जे ग्रुपने जेवतात ही मुलं हाय सोसायटीतली आहेत त्यांच्या डब्यामध्ये पिझ्झा होता, अजून काही काय होता अजून त्याला असे वेगवेगळे पदार्थ बनवलेले होते, पण त्याचा विपरीत परिणाम आपल्या या ठिकाणी शरीरावर होतो। आपण मला वाटतं इंग्रजीच्या पुस्तकामध्ये आहे व्हॅन जॉन्सन हा शब्द दिलेला आहे की आपण आडव्या दिशेने आपण आडव्या दिशेने वाढत जातो, आपली शरीर रचना या ठिकाणी बिघडते आणि म्हणून या ठिकाणी एक आरोग्यक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्याला आपल्या आहारावर नियंत्रण ठेवायचं आहे। आपल्या घरी दिलं जाणारं जे काही जेवण आहे ते सर्वोत्कृष्ट आहे। शाळेमध्ये दिलं जाणारं मध्यान्ह भोजन आपल्याला या ठिकाणी खायचं प्रकाशाने अन्नाचा कण वाया जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे आणि एक चांगला विद्यार्थी एक चांगल्या प्रकारच्या जगातीचा विद्यार्थी या ठिकाणी घडला पाहिजे अशा प्रकारची नीती या ठिकाणी आपली आहे आणि हा विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्याला दररोज सकाळी लवकर उठलं पाहिजे, आपण यादी आपल्याला दिलं पाहिजे, आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला भविष्यात निश्चितपणे जाणून सर्वप्रथम आपल्या शाळेचं नाव सांगा आणि याची स्थापना कधी झालेली आहे आणि आपलं पूर्ण नाव सांगा। या शाळेचं नाव आहे गंगापूर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित लोकनेते स्वर्गीय साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या नावावरती शाळेचं नाव ठेवण्यात आलेलं आहे। शाळेचं नाव आहे लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कायगाव। या शाळेची स्थापना 1980 साली झाली। सर आपण किती वर्षापासून कार्यरत आहे? सर मी इथे 2013 पासून कार्यरत आहे। सर आपल्या शाळेमध्ये पहिली ते 10वी ते 12वी किती पर्यंत आहे वर्ग? आमच्या शाळेमध्ये 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग चालतात, 11वी 12वी आर्ट्स फॅकल्टीचे आहेत। इकडे आम्ही सेमी इंग्रजी पण चालवतो आणि एक उत्कृष्ट निकालाची परंपरा आमची आहे। दरवर्षी आमच्या शाळेचा 10वीचा आणि 12वीचा 100% निकाल असतो आणि उत्कृष्ट विद्यार्थी आम्ही या ठिकाणी घडवतो, त्याला संस्कार देण्यासाठी चांगले संस्कारासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो। सर आपण म्हटलं की सेमी इंग्लिशची बी आपल्याकडे सुविधा आहे, कितके वर्ष झाले सर? सेमी इंग्लिश आम्ही जवळपास 4 वर्षापासून सुरू केलेली आहे। खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट सेमी इंग्लिशचा आहे, कारण ग्रामीण भागातल्या मुलांना सेमी इंग्रजी या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलं। आमच्या प्रमुख मार्गदर्शक आदरणीय देवनेते डोणगावकर यांची प्रखर अशा प्रकारची इच्छा होती की ग्रामीण भागातील मुलांना सेमी इंग्रजीचे धडे आपण दिले पाहिजेत आणि म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये सेमी इंग्रजी चालू केलेली आहे। सर आपल्या शाळेमध्ये मुला मुली दोघींची व्यवस्था आहे का फक्त मुलांसाठी शाळा? नाही, आमच्याकडे दोघांची व्यवस्था आहे। आणि जे कॉलेजमध्ये आहे त्याच्याबद्दल सांगा। कॉलेजमधल्या मुलांची सुद्धा आमच्याकडे पूर्ण व्यवस्था आम्ही करतो। ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहे की ज्या शहरामध्ये जाऊ शकत नाही त्या आमच्या या ठिकाणी येऊन प्रवेश घेतात, त्यांना उत्कृष्ट अशा प्रकारचं शिक्षण आम्ही देण्याचा आमचा मानस आहे। सर आपल्या कॉलेजमध्ये जे फॅकल्टी असते कोणती फॅकल्टी आहे आपल्याकडे? आमच्याकडे आर्ट्स फॅकल्टी आहे। सर जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तर आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये कोणते कोणते सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात? आम्ही स्नेह संमेलन घेत असतो दरवर्षी, त्याचप्रमाणे विविध जे काही जयंत्या पुण्यतिथ्या 2 राष्ट्रीय सण आम्ही साजरे करतो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी। या ठिकाणी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करतो, त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो। सर आपल्या शाळेमध्ये आपण नर्सरी पण केलेली आहे, किती वर्षापासून केलेली आहे? ही डेन्स फॉरेस्ट नावाचा जो प्रकल्प आहे तो आम्ही या ठिकाणी ICICI बँकेच्या मार्गदर्शनाखाली राबवला। तर याला जवळपास 4 वर्ष झाले। अगदी वर्षभरामध्ये ही झाडं इतकी मोठी झाली आणि
त्या ठिकाणी त्या झाडामुळे या विद्यालयाची एक शोभा वाढलेली आहे. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव शेख अयूब उस्मान. मी याच गावचा रहिवासी आहे आणि या शाळेमध्ये 2020 पासून मी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे आणि 2013 पासून मी या ठिकाणी या सेवेला प्रारंभ केलेला आहे. धन्यवाद. Good morning.